मित्रांनो नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियान 2025 या अभियानामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिक उत्सवाचे वातावरण तयार झालेले आहे। विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी महाराष्ट्रामधील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपलं 100% योगदान देऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर विकसित करत आहेत। परंतु 1 मे पासून साधारणतः 15 ते 16 जून पर्यंत म्हणजे साधारण 45 दिवसाचा कालावधी हा सुट्ट्याचा राहणार आहे। मग या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी काही उपाययोजना आपण तयार केल्या पाहिजेत। आणि ह्या उपाययोजनेची सुरुवात 1 मे किंवा 2 मे पासून न करता आजपासूनच आपण करायला पाहिजे। त्याचं कारण सुद्धा असं आहे की आतापासून त्याची सुरुवात केली तर मुलं सुट्ट्याच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासूनच चांगल्या प्रकारे शैक्षणिक कार्य करतात, प्रवाहाच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत। मग आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करता येतील हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे विद्यार्थ्याच्या सोबत चांगल्या गतीने शिकतात, आनंदाने शिकतात आणि कोणत्याही दडपणाशिवाय शिकतात। म्हणून आपण काही जोड्या तयार केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये पहिली आहे घरातली जोडी, दुसरी आहे शेजारची जोडी। काही गट तयार केले पाहिजेत। शेजारचा गट, गल्ली गट, विषय मित्र, पालक मित्र याचा सर्वांचा सहकार्य आपण घेतलं पाहिजे। मग हे नियोजन कसं असेल किंवा मी कसं केलं हे या ठिकाणी आपण बघूया। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहात निपुण महाराष्ट्र अभियान 2025 उन्हाळी सुट्टीतील नियोजन। सुरुवातीला आपल्याला पहिलं काम करावं लागणार आहे जोड्या तयार करायचं काम। मग आता ही जोडी कोणती राहील? 2 प्रकारच्या जोड्या आहेत। एक आहे घरातील जोडी आणि दुसरी आहे शेजारची जोडी। आता घरातील जोडी ही समजा जे सख्खे भाऊ आणि बहीण आहेत त्यांची जोडी असेल किंवा एखादं संयुक्त कुटुंब पद्धत असेल तर चुलत सख्खे जे बहीण भाऊ असतील किंवा बहिणी असतील किंवा भाऊ असतील त्यांची जोडी ही राहील। त्याच्यानंतर आहे बघा शेजारची जोडी। आता या शेजारच्या जोडीमध्ये आपल्या एखादा विद्यार्थी त्याच्या शेजारील दुसरा विद्यार्थी याची जोडी राहील। त्याच्यानंतर आहे मग काही गट तयार करावं लागणार आहेत। गटसुद्धा आपल्याला शेजारचा गट आणि गल्ली गट। आता हा शेजारचा गट गल्ली गटापेक्षा आकाराने लहान असतो। साधारणतः एक 4 ते 5 विद्यार्थी शेजारच्या गटामध्ये असू शकतात। काही ठिकाणी 5 असू शकतील, काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 3। गल्ली गट, परंतु गल्ली गट हा आकाराने शेजारच्या गटापेक्षा मोठा असेल। या गटामध्ये 10 ते 12 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थीसुद्धा असू शकतात। मग असे गट तयार करायचं आणि जोड्या तयार करायचे सुरुवातीचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि नंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम त्यांना देऊन ते जोडीनं आणि गटाने आपणाला सोडून घ्यायचे आहेत। बघा, आता हे जोडी आणि गटामध्ये जर अभ्यास केला तर नेमका काय फायदा होते याचा? बघा, मुले आणि किंवा विद्यार्थी एकमेकाच्या सहाय्याने शिकू लागतात, विद्यार्थी गतीने शिकतात, कोणत्याही ताणतणाव किंवा दडपणाशिवाय शिकतात, सहकार्य प्रवृत्ती विकसित होते, स्पर्धा ही सकारात्मक स्वरूपात व्यक्त होते, शिक्षक किंवा मार्गदर्शकाशिवाय विद्यार्थी शिकू लागतात, पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम पूर्ण करण्यास मदत होते आणि स्वयं अध्ययन कौशल्य किंवा क्षमता विकसित होण्यास मदत होते। म्हणून सुरुवातीला आपण असे जोड्या आणि असे गट तयार करणे आवश्यक आहे। जर आपण या गटावर आजपासून किंवा उद्यापासूनच जर काम सुरू केलं तर उद्या आपण मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा आपण त्यांना
चर्चा करू शकतो की बाबा मी कोणता अभ्यास दिला तुम्हाला, कोणतं गाणं ऐकलं किंवा गणिताचा कोणता व्हिडिओ टाकला होता ते तुम्ही बघितला का, त्या व्हिडिओमध्ये काय आहे सांगा बरं. मग असं आपण त्याच्याकडून प्रतिसाद घेऊ शकतो. त्याचा फायदा एक होते की मुलं सुट्टीच्या पहिल्या दिवसापासून चांगल्या प्रकारे कामाला लागतात आणि जर विद्यार्थ्याच्या काही अडचणी असल्या, समस्या असल्या, त्या तात्काळ आपण सोडवू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी बघत आहात एक साधारणतः 8 जोड्या या ठिकाणी मी तयार केलेल्या आहेत. बघा, पहिली जोडी आहे गायत्री गोविंद शिंदे, चौथीतली मुलगी आहे, तिची सख्खी बहीण सृष्टी गोविंद शिंदे दुसरीची, या दोघीची एक जोडी केली. सृष्टी साहेबराव मस्के चौथीची मुलगी आहे, तिचा भाऊ विराट साहेबराव मस्के हा दुसरीचा आहे, यांची जोडी तयार केली. म्हणजे अशा सर्व सख्खे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ यांच्या 8 जोड्या तयार केलेल्या आहेत. नंतर या ठिकाणी खाली बघत आहात काही शेजारची जोडीसुद्धा या ठिकाणी मी तयार केलेली आहेत. पहिली जोडी शिवराज काशीराम शिंदे, प्राची माधव शिंदे. आता हे समजा सख्खे भाऊ बहीण नाहीत परंतु शेजारी राहतात म्हणून शेजारची जोडी तयार केलेली आहे. कन्हैया ज्ञानेश्वर टवले, आराध्या केशव शिंदे, रुद्र प्रीतम शिंदे, संयुक्ता सदानंद दिंडे, अशा म्हणजे 3 जोड्या शेजारच्या तयार केलेल्या आहेत. शेजारचे गट, हा पहिला गट आहे, 3 जण आहेत त्याच्यात. हा दुसरा गट आहे, याच्यामध्ये सुद्धा 3 जण आहेत. तिसऱ्या गटामध्ये 4 आहेत आणि चौथ्या गटामध्ये 3 जण आहेत. असे एकंदरीत शेजारचे 4 गट तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक घरातील जोडीनंतर गल्लीगट खूप महत्त्वाचा प्रभाव टाकून जाते. गल्लीगट तयार करताना थोडासा व्यवस्थित विचार करून गल्लीगट तयार करणे आवश्यक आहे. बघा, पहिला गल्लीगट आहे, एकंदरीत 7 जण आहेत आणि गायत्री गोविंद शिंदे ही पहिल्या व्यक्ती किंवा पहिला विद्यार्थी या गटाचा गट प्रमुख आहे. त्याच्यानंतर हा दुसरा गट आहे, याच्यामध्ये सुद्धा 8 गट आहेत आणि नंबर 1चा विद्यार्थी राजेंद्र सुरेश शिंदे हा गट प्रमुख आहे. त्याच्यानंतर हा तिसरा गट, तिसऱ्या गटामध्ये 6 विद्यार्थी आहेत. चौथ्या गटामध्ये पण 6 विद्यार्थी गट आहेत आणि 5व्या गल्ली गटामध्ये 4 आहेत. आता या गल्ली गटामध्ये वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी आहेत. प्रत्येकाला गट प्रमुखाची संधी दिलेली आहे. हा जो गट प्रमुख आहे हा फक्त तो एका हप्त्यासाठीच गट प्रमुख राहणार. पुढच्या हप्ती दुसरा गट प्रमुखाला संधी, नंतरच्या हप्त्यामध्ये तिसऱ्या विद्यार्थ्याला संधी, अशा पद्धतीने 1 बाय 1 प्रत्येक विद्यार्थ्याला गट प्रमुखाची संधी देण्यात येणार आहे.